आणि आताच्या राजकीय बातम्या आपण पाहूया। भाजप खासदार नारायण राणेंनी घेतली राज ठाकरे यांची भेट। राज ठाकरे यांच्या निवासस्थानी घेतली भेट। विशाल पाटील यांच्याबाबत राऊतांची सकारात्मक भूमिका। निवडणूक झाली, आता आम्ही सगळं विसरलो, लोकशाहीमध्ये जो जिंकून येतो त्याचं आम्ही स्वागत करतो। विशाल पाटील महाविकास आघाडी सोबतच राहतील, राऊतांचा विश्वास। लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर सुप्रिया सुळे पुण्यामध्ये दाखल। कार्यकर्त्यांकडून सुळेंचं जंगी स्वागत, तुतारीचा नाद, गुलालाची उधळण आणि जोरदार घोषणाबाजी। निकाल काही लागो आमचा विठ्ठल एकच, अजितदादा बारामतीमध्ये लागला बॅनर। सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। सुरुवात तुमच्यापासून आणि शेवटही तुमच्या सोबतच, बॅनरवर उल्लेख। अजित पवार यांनी आता राजकारण सोडून गुरढोरं बघत आता शेती सांभाळावी, उत्तम जानकरांचा खोचक सल्ला। भाजपने मोहिते पाटील आणि आमच्याशी कुटील राजकारण केलं, बदला घेण्यासाठी मोहिते आणि आम्ही 6 महिन्यांपासून रणनीती ठरवली, जानकरांचं वक्तव्य। राज्यातील परिस्थिती बदलायची असेल तर लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करा। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मागणी करणार। देवगिरी बंगल्यावर सुरू असलेल्या बैठकीमध्ये चर्चा, एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाची दादा गटाला अपेक्षा। चंदीगड विमानतळावर सीआयएसएफच्या महिला रक्षकानं कंगना रनौतच्या कानशिलात लगावल्याची माहिती। कंगनाच्या राजकीय सल्लागाराचा आरोप। मोदींना भाजपकडूनच विरोध, संघ मोदींना पर्याय शोधतोय। संघ निर्णय घेऊन मोदींना घरी पाठवू शकतो, संजय राऊत यांचा दावा। अमोल कीर्तीकरांच्या प्रकरणामध्ये शिंदेंनी कुणाला धमकावलं हे सांगावं, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंना प्रश्न। तर कीर्तीकरांचा निकाल शिंदेंनी कुणाकडून बदलून घेतला, असा गंभीर आरोप।